तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेले आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. तर सर्वप्रथम मी आज बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय भाव मिळतो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. आणि कोण्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय भाव मिळतो आहे. तर सर्वप्रथम मी काही अशा बाजार समित्या तुमच्यापर्यंत सादर करणार आहे. आणि शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुमचा माल जर विक्री असेल तर या बाजारभावाच्या माध्यमातून शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती मी रोज पोस्ट घेऊन येत असतो बाजार समितीच्या माध्यमातून. तर तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळेल. तर सर्वप्रथम आज आपण बाजार समित्या पाहणार आहोत. तर पाहायला गेलं तर पुणे, माजलगाव, भोकर, हिंगोली, जळगाव, वाशिम, सोलापूर, अकोला, लातूर, धुळे, जळगाव अशा काय आपण 10 ते 12 बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत. तर पाहायला गेलं तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, तर तुमच्या जवळपास बाजार समितीचे मी बाजारभाव डेली घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही होईल तेवढं पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. तर पाहायला गेलं तर आपण सर्वात पहिले पुणे या बाजार समितीचे पाहूया. पुणे बाजार समितीमध्ये मध्ये आपण जास्तीत जास्त सर्वसाधारण आणि कमीत कमी दर हे पाहणार आहोत. पाहायला गेलं तर पुणे बाजार समितीमध्ये 6,500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 7,300 रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर पुणे बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 6,900 रुपये प्रति क्विंटल एवढा हरभऱ्याला पुणे या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण माजलगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत. माजलगाव बाजार समितीमध्ये 5,200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमीमध्ये दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,600 रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर माजलगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारणमध्ये इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण भोकर या बाजार समितीचे पाहणार आहोत. भोकर बाजार समितीमध्ये 5,500 रुपये प्रति क्विंटल एवढा हरभऱ्याला दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,600 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्तमध्ये दर मिळतो आहे. तर भोकर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर जर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल एवढा हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर समोर आपण हिंगोली बाजार समितीचे पाहणार आहोत. हिंगोली बाजार समितीमध्ये 5,300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर हरभऱ्याचे दर जर पाहायला गेलं तर 5,700 रुपये प्रति क्विंटल एवढा हिंगोली या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर समोर आपण जळगाव या बाजार समितीचे पाहणार आहोत. जळगाव बाजार समितीमध्ये 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,600 रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर जळगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर वाशिम बाजार समितीमध्ये पाहूया. वाशिम बाजार समितीमध्ये 5,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,800 रुपये प्रति क्विंटल इतका वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर वाशिम बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका वाशिम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर समोर आपण सोलापूर बाजार समितीचे पाहणार आहोत. पण समोर पाहण्याच्या अगोदर मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुमचा माल विक्री असेल तर तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. आणि अशा तुमच्या जवळपास बाजार समितीचे मी बाजारभाव घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मी असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर समोर आपण पाहणार आहोत सोलापूर. तर सोलापूर बाजार समितीमध्ये 5,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,700 रुपये प्रति क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण हरभऱ्याचे दर जर पाहायला गेलं तर 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर समोर आपण अकोला बाजार समितीचे पाहणार आहोत. अकोला बाजार समितीमध्ये 6,300 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 9,600 रुपये प्रति क्विंटल इतका हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये जर आपण हरभऱ्याचे सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 5,200 रुपये प्रति क्विंटल इतका हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर समोर आपण लातूर या बाजार समितीचे पाहणार आहोत. लातूर बाजार समितीमध्ये 5,700 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 6,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. तर लातूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 5,900 रुपये प्रति क्विंटल इतका हरभऱ्याला दर मिळतो आहे. तर समोर आपण धुळे या बाजार समितीचे पाहणार आहोत. धुळे बाजार समितीमध्ये 4,400 रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे.
आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर 5,900 रुपये प्रति क्विंटल इतका धुळे बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे. तर समोर आपण धुळे बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर 5,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे. तर मी जसं की पुणे, माजलगाव, भोकर, हिंगोली, जळगाव, वाशिम, सोलापूर, अकोला, लातूर अशा काही 10 बाजार समितीचे मी बाजारभाव सांगितलेले आहेत. नक्कीच तुमच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. आणि होईल तेवढं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.